नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। हबप विश्वनाथ महाराज कोल्हे यांना कानदेश वारकरी भूषण पुरस्कार प्रदान। कानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्या वतीने आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यात कानदेश वारकरी भूषण पुरस्कार हबप विश्वनाथजी महाराज कोल्हे दिंडोरी नाशिक यांना प्रदान करण्यात आला। तसेच वारकरी भवनासाठी लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी केली। कॉटन मार्केट परिसरातील पवन नगर येथील प्रसन्न हनुमान मंदिरात 16 मे पासून या धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। सप्ताह दरम्यान हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विविध आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले। महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी या सोहळ्यात सहभाग घेतला। 24 मे रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हबप विश्वनाथजी महाराज कोल्हे दिंडोरी नाशिक यांना कानदेश वारकरी भूषण पुरस्कार आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तसेच संत मुक्ताई जनाई महिला पुरस्कारांचे वितरण धुळे शहराच्या महापौर मायादेवी महादेव परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायातील भाविक, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। भक्तिमय वातावरणात आर पडलेल्या या सप्ताहामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। पण आमच्या गौमातेला हात लावला तर याद राखा, लाखोच्या प्रमाणात गौमाता कापल्या जातात या दिवसांमध्ये, आणि त्या गौमातेची रक्षा करण्यासाठी कीर्तनकार संत आपल्याला प्रबोधन करत असतात। म्हणून आम्हाला गर्व आहे आमच्या कीर्तनकारांचं आणि आमच्या संतांचं का ते आम्हाला असे प्रबोधन करत असतात। माझा परिवार फार धार्मिक परिवार, दरवर्षी कुठं ना कुठं आम्ही भागवत कथा ठेवत असतो। कधी बद्रीनाथला, कधी केदारनाथला, कधी गयाला, प्रत्येक ठिकाणी आम्ही तीर्थस्थानावर कथा ठेवतो। आता 8 दिवसापूर्वी आमची कथा संपली ती ऋषिकेशला होती। 500-700 लोकांना आम्ही इथून घेऊन जातो। का या सर्व गोष्टी का करतो आपण? का आपण वारकरी संप्रदाय विठ्ठल हरिविठ्ठल हरिविठ्ठल करतो? का करतो? कारण की आपल्या मनात कुठंतरी आस्था आहे, आपल्याला विश्वास आहे का देव या ठिकाणी उपस्थित आहे। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।